नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल राऊत, श्री विश्वार्पण आयुर्वेदमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। नुकतीच दिवाळी संपलेली आहे आणि हवेमध्ये गारवा जाणवू लागलेला आहे। थोड्या दिवसांमध्ये कुडकुडणारी थंडी सुरू होते, परंतु याबरोबरच आपली त्वचा ही कोरडी खरखरीत व्हायला लागते। तसेच बरेच त्वचेचे आजार हे याच दिवसांमध्ये डोके वर काढायला लागतं, कारण आजूबाजूची वातावरणातील हवा ही फार कोरडी असते आणि ती कोरडी असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रुक्षता येते। रुक्षता आली म्हणजेच आपल्या शरीरातील वात हा वाढलेला आहे आणि तो कमी करण्यासाठीचा अचूक उपाय म्हणजे स्नेहन करणे होय। स्नेहन म्हणजे अंगाला तेल लावणे होय। कुठल्याही प्रकारचे तेल तुम्ही वापरू शकता, तरीही अभ्यंगासाठी सर्वात श्रेष्ठ असे तीळ तेल सांगितलेले आहे, किंवा तुम्ही ज्या भागामध्ये राहता तेथील वातावरणानुसार स्नेहनासाठी तेल वापरावे। जेवणामध्ये स्निग्ध पदार्थाचा समावेश करावा। विशेष करून काजू, बदाम, अंजीर, अक्रोड, खारीक, खोबरे, बेदाणे, तीळ, जवस, तसेच हिवाळ्यात डिंक, सुकामेवा, मेथीचे भरपूर तूप घालून केलेले लाडू खाण्याची पारंपरिक प्रथा आपल्याकडे आहे, ते तुम्ही आवर्जून पाळावे। याबरोबरच नियमितपणे चेहऱ्यावर पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर लावल्यास त्वचा ही सतेज होते। साबणाच्या ऐवजी दुधाची साय, मसूर डाळीचे पीठ व चिमूटभर हळद हे तुम्ही वापरले तर त्वचा ही स्निग्ध राहण्यास मदत होते। बदाम तेलाने चेहऱ्यावर रोज हळूवार मसाज केल्यास त्वचेचा रंग हा सुधारतो। अशा घरगुती आणि साध्या उपायांनी आपण हिवाळ्यातील त्वचा कोरडी पडते, काळवंटे यावर सहजपणे मात करू शकतो। धन्यवाद।